बीजेपी आई रे आणि फिर तुम्हाला सब गया रे भीती दाखवायचं। एकदा काय झालं दिलीपराव, एका घरात म्हातारा म्हातारी राहायची। त्या घरातला प्रॉब्लेम होता की म्हातारी म्हाताऱ्याला जवळ जीव देत नव्हती। एके दिवशी रात्री 2 वाजता एक चोर खिडकीच्या गजा वाकवलं आणि घरात उडी मारलं। घरात उडी मारल्या मारल्या म्हातारी ठणाना बोंबलली आणि म्हाताऱ्याच्या गळ्यात जाऊन पडली। आता म्हाताऱ्याचं काम काय, त्या चोराला हाणणं मारणं शिवी तरी देणं। तसं नाही केलं त्यानं। म्हातारा चोराला म्हणला, अबे महिन्यात 2 महिन्यात एकदा येत जा ना साल्या, आल्याशिवाय ही म्हातारी माझ्या गळ्यात पडणार नाही। तस काँग्रेस राहू दे ना तर हे जे आहे ना, हे काँग्रेसचं सत्य आहे आणि म्हणून याच्यावर विश्वास ठेवायचा नाही। आता काँग्रेसवाले आता अजून एक आरोप करायला काय की त्या मतपेटीमध्ये ना, मशीन मध्ये कुठलं बी बटन दाबा कमळावरच जाते। अरे तुमच्या येड्या मायला कुठलं बी दाबलं तर कमळात जाते। अरे ते गेलं रे, आता कोणाला बी निवडून द्या कमळातच येते। त्याला निवडून दे साहेब, आम्ही करणार काय त्याला आता। त्याच्यामुळे बालिश आरोपाकाड बघायचा नाही। आणि म्हणून तुम्हाला मी विनंती करतो की आता लई जणांनी करोना 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 म्हणले वक्तव्य। अरे करोना सोडा, आता पुढचं बघा। मी दररोज 10, 15, 20 गावात जात असतो। मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक कलेक्टर ऑफिस मध्ये जाऊन, कमिशनर ऑफिस मध्ये जाऊन सगळ्या अधिकाऱ्याचं आणि शेतकऱ्याचं प्रशिक्षण करतो। मी हाय मॅट्रिकच पास, पण भल्या तुम्हाला अजून माझं बघितलं आणि मला 1 तास वेळ राहिला असता का, मग मी कोणावर दाखवलं असतं। वेळ कमी आहे, त्याला मी काय करू आता। आणि मग तुम्हाला मी सगळ्याला एक विनंती करणार आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, मतदानाच्या वेळेस जातीचा उपयोग करायचा नाही। मी जातीनं मुसलमान आहे, मी विचार केलो मी मुसलमान कसा झालो। माझी आई मुसलमान, माझे वडील मुसलमान, म्हणून मी आपोआप मुसलमान। तुमचं कसं आहे? तुम्ही काही विशेष प्रयत्न केले का? अरे आपण काही विशेष प्रयत्न करून जात घेतली नाही। जात जर अर्ज करून मिळाली असती तर मी देवाच्या मुनिमाला पटवला असतो आणि म्हणलं असतं, अरे मला पृथ्वीवर माणूस म्हणून पाठवायचा आहे तर मला सोनिया गांधीच्याच पोटला घाल। 1 कोटी घे का 2 कोटी घे, पर तिकडच जातो। देव म्हणलं असतं नाही, तिकडं हाऊसफुल आहे, प्रियंकाच्या पोटला घाल। नाही हाऊसफुल, तिच्या पोरीच्या पोटला, तिच्या पोरी कुठं बी पर तिकडच का येड का असणं अध्यक्ष होता येते पक्षाचं। ऐकलं का, यायला काय लाटरी ती ज्या मायला अक्कल असो का नसो, इकडं पोटातून आला रे अध्यक्ष बाप्पा। ऐकलं का, पण ते आपल्याला जमलं नाही का, जात हे अपघात आहे। म्हणून मी तुम्हाला एक विनंती करणार आहे की आता जातीचे दिवस जाणार आहेत, आता माणूस म्हणून जगायची वेळ आली आहे। मी तुम्हाला वेळ जास्त नसल्यामुळं मी 1-2 मिनिट आणखीन तुम्हाला एक महत्वाच्या काही गोष्टी सांगतो। 5 मिनिट आहेत अजून माझ्याकडे, फक्त 5 मिनिट। आता दिलीप भाऊ, सुनील भाऊ, मला पुन्हा बोलवायचं नाही।
आणि बोलवलं तर माझ्या आधी दुसरं भाषण कोणाचं ठेवायचं नाही. काही ऐकत बसवाय मी ज्या आईला आहे. अरे मला पंतप्रधान नमस्ते करताय ज्या आईला, तुम्ही माझी आमदार म्हणून मी तर माझी वाट लावला तिच्या आईला 1 घंटा काही ऐकत बसलो मी. काय करणार, जाऊ दे आता गेली ही आता माफ तुम्हाला पहिल्यांदा. एक तर माझे पद माहित नाही तुम्हाला, मी कुठं काम करणं माहित नाही तुम्हाला, आणि माझ्या आधी तुम्हीच भानगड्या करत बसलो. ऐकलं का? अरे मी बोललो असतो बोललो असतो. आता फक्त 5 मिनिट शिल्लक आहेत, 5 मिनिट शिल्लक आहेत. आणि म्हणून इथं जे काही शिकलेले इकडंही लोक आहेत, मी बघितलंच नाही, इकडेही लोक आहेत. सगळ्या शिकलेल्या लोकांना, ज्याला समाज कळतंय, ज्याला विज्ञान कळतंय, ज्याला पृथ्वी कळती, ज्याला जग कळतं, अशा सगळ्या लोकांना माझी एक विनंती आहे. एक संस्था तयार झाली आपल्या जगामध्ये, ज्या संस्थेचं नाव IPCC. IPCC म्हणजे इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज. 1988 पासून 198 देश, 1100 शास्त्रज्ञ घेऊन पृथ्वीवर काय संकट येणार आहे त्याचा अभ्यास करू लागलेला आहे. त्याचा अभ्यासाचा निचोड सांगतो. अभ्यासाचा निचोड असा आहे की 2050 ला आपल्या भारतातलं भावनगर शहर बुडणार आहे, अख्खी मुंबई बुडणार आहे, कोची बुडणार आहे, चेन्नई बुडणार आहे, कोलकाता बुडणार आहे, अख्खं ढाका, बांगलादेश, इंग्लंड, न्यूयॉर्क, मलेशिया, इंडोनेशिया, जगातले 2200 आयलँड समुद्र गिळणार आहे. ओय इकडं आहे का हॉटेल, हे बी ऐका जरा. 2200 आयलँड संपणार आहेत 2050 ला. कशामुळं? हवेतलं वाढलेल्या कार्बनमुळं. किती कार्बन झालं हवेमध्ये? उकाडा किती आहे? हे उकाडा आहे का नाही हवेत? उकडला का नाही? उकडला का नाही? अरे अजून असंच करला तिच्या आईला जेवढे हवेतला उकाडा किती वाढलाय, हवेतलं कार्बन किती वाढलंय, एक गोष्ट लक्षात ठेवा. हवेमध्ये कार्बनचं प्रमाण पाहिजे 350 ppm. हवेत कार्बनचं प्रमाण झालंय 422 ppm. आणि 450 ला द एंड होणार आहे. डँग 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 चिक 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 सगळे जाणार आहेत. आणि हे जर जायचं नसेल तर आपल्या युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचे जनरल सेक्रेटरी अँटोनियो गुटेरस यांनी सांगितलंय तापमान वाढीचं युग संपलंय, होरपळीच्या युगाला सुरुवात झालेली आहे. आता ऍक्शन जर केलं नाही तर आपला विनाश अटळ आहे. बाबा रे, मोदी सरकार का यावं? मला एक गोष्ट कळती, मानव जातीचं पृथ्वीवरचं अस्तित्व जर टिकवायचे असेल तर पर्यावरणाची चळवळ मोठी करणं गरजेचं आहे. आणि ती चळवळ मोठी करण्यासाठी माझ्यासारख्याला अध्यक्ष केलेलं आहे. मला ते कळतंय, म्हणून मोदी सरकार येणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतंय मला माहित नाही, मला काय वाटतं, मी या जगातल्या कुठल्याही शास्त्रज्ञाबरोबर 2 हात करायला तयार आहे कुठल्याही विषयावर. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, मी का आलो? एक तर शहरात आम्हाला कोण बोलवत नाही, आणि बोलविलं तर दर्ग्याकडे त्यात. आणि म्हणून बरं झालं तुम्ही या निमित्तानं कटलो. वेळ संपलेला आहे. मी फक्त तुम्हाला एक विनंती करतो, विश्वास ठेवा, विश्वास ठेवा माझा. पहिला